नमस्कार. परत आपण एका रेसिडेन्शियल साईटवर आलेलो आहे. भरपूर जणांना आता जी काही रिक्वायरमेंट राहते किंवा PM सूर्यघर योजनेचा जो लाभ घेतो आपण, तर ते मॅक्सिमम मला वाटतं 3 किलोवॅट पासून लोक इच्छुक असतात त्यांच्या घरासाठी सोलर सिस्टीम लावायला. आता आम्ही एक प्रॉपर 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम कशी लावली जाते, काय काय गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, जे सोलर कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्ही काय काय गोष्टी डिमांड केल्या पाहिजे, तर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आता तुम्ही पॅनल जर पाहिले तर ही टाटा पॉवर सोलरची सोलर सिस्टीम आहे. इथे आम्ही 6 पॅनल्स लावलेले आहे. 525-530 वॅटचा एक पॅनल आहे. म्हणजे जर तुम्ही 6 गुणिले 530 जर केलं तर साधारण 3 किलोवॅटच्या वरती सोलर सिस्टीम जाते. आता 3 किलोवॅट सोलर सिस्टीमची जर तुम्ही कॉस्टिंग पाहिली तर टाटा पॉवर सोलरची जी काही कॉस्टिंग आहे तर ती तुम्हाला एक साधारण जाते आहे 2,25,000 रुपयांनी एवढी. आता जर तुम्ही 3 किलोवॅटची जर सोलर सिस्टीम पाहिली तर महिन्याभरात एक साधारण 360 युनिट तयार करते. गुणिले 10 रुपये जर युनिट रेट तुम्ही कन्सिडर केला तर 3,600 रुपये लाईट बिलाची बचत होती. गुणिले 12 जर केलं तर तुमची वर्षभराची जी बचत आहे तर ती 43,200 रुपये एवढी होती. आता सोलर सिस्टीमची जर तुम्ही किंमत पाहिली तर 2,25,000 रुपये जाते. त्याच्यातून 78,000 रुपये जर तुम्ही सबसिडी वजा केली तर तुम्हाला मूळ खर्च जो लागलेला आहे तर तो 1,47,000 रुपये लागला आहे. आता ते डिवायडेड बाय जर तुम्ही 43,200 रुपये जर सेव्हिंग केली तर तुम्हाला साधारण 3 वर्ष आणि 4 महिने लागतात सोलर सिस्टीम रिकवर व्हायला. याच्यातून रिटर्न्स तुम्हाला किती मिळाले ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला महिन्याला एक साधारण 29% एवढे रिटर्न्स मिळत आहे. जसं की मी भरपूरशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की सोलर सिस्टीम लावल्यावर तुम्हाला कमीत कमी 30% एवढे रिटर्न्स मिळतात. आता याचे तुम्हाला जर मी अँगल जर दाखवला सोलर सिस्टीमचा आपण किती घेतलेला आहे तर हे मी तुम्हाला अँगल दाखवतो. आता अँगल जो आपल्याला जो पाहिजे असतो तर तो परफेक्ट एक साधारण 18 ते 19 डिग्री एवढा अँगल आपल्याला पाहिजे असतो. तर हा 18 डिग्रींचा 19 डिग्रींचा इथे अँगल आपण मेंटेन केलेला आहे प्रॉपरली. दुसरं जर तुम्ही कंपास जर पाहिली तर हे प्रॉपर साऊथ डिरेक्शनला आपण ही सोलर सिस्टीम लावलेली आहे जेणेकरून मॅक्सिमम आउटपुट इथे आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरचं जर दाखवायचं जर ठरलं तुम्हाला तर इथे प्रॉपर GIचा स्ट्रक्चर आपण वापरलेला आहे. GIला आपण प्रॉपर क्लॅम्पिंग करून घेतलेली आहे मिड क्लॅम्प्सनी आणि एंड क्लॅम्प्सनी. इथे आपण फक्त एकच स्ट्रिंग बनवलेली आहे आणि ती आपण खाली इन्व्हर्टरला लावलेली आहे. आर्थिंग जर तुम्ही पाहिल्या तर इथे आपल्या हे जे आर्थिंग आहे ही AC आर्थिंग आहे आणि ही DC आर्थिंग आहे. लाइटनिंग अरेस्टर इथे ह्या पद्धतीने आम्ही लावलेला आहे. आता इथे प्रॉपर आम्ही गॅप ठेवलेला आहे भिंतीमध्ये आणि GIच्या पट्टीमध्ये. एक साधारण 3-3 फुटांवर आम्ही इन्सुलेटर्स लावलेले आहे जेणेकरून डायरेक्टली पट्टी याला टच व्हायला नको भिंतीला. आणि त्याची सेपरेट अर्थिंग आम्ही ॲस्थेटिक केली म्हणजे एकदम स्ट्रेट घेऊन ती खाली अर्थिंगला जोडलेली आहे. पॅनलच्या तिकडच्या बाजूने आपण व्ह्यू पाहिला होता. आता आपण पॅनलच्या इकडच्या बाजूने येऊया. तुम्ही स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे GIचं स्ट्रक्चर आहे. प्रॉपर याला नट बोल्टिंग केलेली आहे. या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कुठेही जरी पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही वेल्डिंग करण्यात आलेली नाही आहे. जे काही सपोर्ट्स आपण दिलेले आहेत तर ते डायरेक्टली खाली ग्राउटिंग करून दिलेले आहेत. याला प्रॉपरली सपोर्ट्स जे दिलेले आहेत त्याच्यानंतर हे क्रॉस सपोर्ट्स आपण याला दिलेले आहे. तर तुम्ही जर पाहिलं नट बोल्ट्स पण जर पाहिले इथले मधले तर SS304चेच नट बोल्ट्स आपण इथे वापरलेले आहेत जेणेकरून स्ट्रक्चर ही गंजणार नाही आणि हे जे नट बोल्ट्स आहेत तर तेही गंजणार नाही. पॅनल जर पाहिले आपण हे पॅनलचे स्पेसिफिकेशन्स आहेत. टाटा पॉवर सोलरचे पॅनल्स आहेत बायफेशियल. इथे तुम्हाला त्याचे स्पेसिफिकेशन्स दिसतील. हा जो आहे हा जंक्शन बॉक्स आहे. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर प्रॉपर आपण पॅनल टू पॅनल लुपिंग देखील केलेली आहे 2 पॅनल्समध्ये. आणि हे जे आहेत छोटे नट बोल्ट्स आपण इथे SS304चेच वापरलेले आहेत. दुसरं ह्या सोलर पॅनल्सच्या ज्या काही केबल्स आहेत तर ह्या बाहेर खाली लोंबायला नको तर त्याच्यासाठी इथे त्यांनी आपल्याला प्रॉपरली केबल टाईज लावून कनेक्ट करावं लागतं. नाहीतर काय होतं MC4 कनेक्टर्स ज्यावेळेस एक्सपोज टू सनलाईट होतात किंवा त्याच्यावर जर पाणी पडतं तर त्याच्यामध्ये लिकेजची संभावना जास्त असते आणि आउटपुट याच्यामध्ये कमी होतं. त्याच्यानंतर तुम्ही ह्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्रक्चरची अर्थिंग देखील आपण इथे दिलेली आहे. स्ट्रक्चरची अर्थिंग खाली डिरेक्टली DC साईड आणि AC साईडची प्रॉपर कनेक्ट करून ही खाली आपण गार्डनमध्ये दिलेली आहे.
आता 25 वर्ष जो विचार करतोय आपण, पॅनल्स तर टिकतील, स्ट्रक्चरचं आपण पाहिलं, पण हे ज्या केबल ज्या आहेत त्याचं इन्सुलेशन निघायला नको. तर ते प्रॉपरली याच्यात जर पाहिलं, आता हा 3.5चा चॅनलचा आपण सगळीकडे वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर हे स्टड चॅनल्स आपण इथे ॲज अ पर्लिन म्हणून वापरलेले आहे. तर इथे जर पाहिलं आपण, तर प्रॉपर हे आम्ही सी चॅनलमधूनच इन्सर्ट केलेले आहे. इकडच्या बाजूने तुम्हाला ते दिसेल, जेणेकरून कालांतरानंतर हे जे इन्सुलेशन आहे तर ते निघायला नको. दुसरी काळजी एक जी घ्यायची आहे आपल्याला, तर हे MC4 कनेक्टर्स आपण ज्यावेळेस लावतो तर हे पूर्णपणे टाईट झाले पाहिजे. आता वर जसं आपण पाहिलं की वर सोलर सिस्टम लावलेली, LA लावलेला आहे, प्रॉपर अँगल वगैरे घेऊन प्रॉपर कंड्युटिंग करून. खाली इन्व्हर्टरकडे आपण आता येऊया. इन्व्हर्टरसाठी आता हे कसं होतं, एक्सपोज्ड होतं सनलाईटला, त्याच्यानंतर रेनफॉलला, त्याच्यामुळे आपण इथे एक बॉक्स करून घेतलेला आहे. हा पावडर कोटेड बॉक्स आहे. या बॉक्समध्ये पाहिलं तर हा पहिला झाला आपला DCDB, याला आपण RA जंक्शन बॉक्स पण म्हणतो. याच्यामध्ये प्रॉपर एक फ्यूज आहे आणि SPD आहे. हा याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आहे DC साईडचं. त्याच्यानंतर प्रॉपर केबल ट्रेमधून हा आपला इन्व्हर्टर आहे. आता इन्व्हर्टरची साईज जर पाहिली तर हा सोफारचा इन्व्हर्टर आहे. हा टाटा पॉवर सोलरने सप्लाय केलेला आहे. काही जरी प्रॉब्लेम झाला तर तुम्ही यांना याच्यावर कॉल करू शकता. आता टोटल जे जनरेशन आहे, तर आज सकाळपासून एक साधारण 11 युनिट्स तयार झालेले आहेत. टोटल जे जनरेशन आहे तर ते साधारण 1343 युनिट्स या इन्व्हर्टरवर तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर हा जर पाहिला तर हा ACDB आहे. या हिशोबाने प्रॉपर आपण याच्यामध्ये गॅप वगैरे मेंटेन करून, त्याच्यानंतर प्रॉपर जर तुम्ही पाहिलं, आता हे इथे GIचे पट्ट्या लावलेल्या आहे आपण. तर हे जे काय आर्थिंग याच्यातून निघत होती, तर ही आर्थिंग आपण इथे SS304चे नट बोल्ट्स वापरून याला आपण कनेक्ट केलेली आहे. याच्यामध्ये वारं जायला पण जागा आपण ठेवलेली आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये काहीही मेंटेनन्स याच्यात यायला नको. त्याच्यानंतर AC केबल जर पाहिली तर ही AC केबल ह्या पाईपमधून काढून आपण सरळ जी गेलेली आहे, तर ती ह्या बाजूने जी आहे तर ती बाहेर निघालेली आहे आणि ती डिरेक्टली खाली मीटरला कनेक्ट केलेली आहे. आता मीटरमध्ये फक्त इम्पोर्ट किती आहे, एक्सपोर्ट किती आहे, ह्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आता फक्त या व्हिडिओमधून जे तुम्हाला जे दाखवायचं होतं, तर ते नेमकं 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम कशा पद्धतीने आपण लावली पाहिजे, त्याची प्राइसिंग किती जाते. जर तुम्ही टाटाच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले पॅनल्स जर वापरताय तर त्याची प्राइसिंग तुम्हाला 2 लाखांच्या पेक्षा पण कमी जाऊ शकते. फक्त क्वालिटीमध्ये, जनरेशनमध्ये भरपूर फरक असल्यामुळे वेगवेगळ्या मेकचे जे काही इन्व्हर्टर्स पॅनल्स आहेत त्याच्यामध्ये रेट्समध्ये फरक येऊ शकतो. आता तुम्ही सोलर सिस्टीम लावताना तुम्ही ज्याही कॉन्ट्रॅक्टरला काम देताय तर तो प्रॉपर सेफ्टी मेजर्स फॉलो करतोय की नाही, जसं की इन्स्टॉलेशनच्या वेळेस तो हेल्मेट घालतोय की नाही, हार्नेस घालतोय की नाही, त्याच्या जे लेबर्स त्याच्या इथं काम करताय त्यांचं WC कंपन्सेशन, वर्कमनशिप कंपन्सेशन पॉलिसी त्यांनी काढली की नाही, इन्शुरन्स त्यांनी काढलं आहे की नाही, त्याच्यानंतर तो दिलेल्या कालावधीमध्ये सोलर सिस्टीम लावतोय की नाही. साधारण तसं जर पाहिलं, जर तुमचं लोड तेवढा जर नसला तर सँक्शन लोड जर तुम्हाला वाढवायचा असेल तर साधारण त्याच्यामध्ये 1 महिना जातो आणि तिथून पुढची नेट मीटरिंगची जी प्रोसेस आहे ही याला साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या आसपासचा कालावधी लागतो. मध्ये नॅशनल पोर्टल बंद होतं, तर तुमचं ही सायमल्टेनियसली प्रोसेस चालते. तो माणूस जो कोणी सोलर कॉन्ट्रॅक्टर आहे तुमचा, तर तो ऑथराइज्ड चॅनल पार्टनर आहे का नॅशनल पोर्टलचा, तुम्हाला सबसिडी देण्यात एलिजिबल आहे का, तर त्या गोष्टी तुम्हाला चेक करायला पाहिजे.